जय शिवराय मंडळी. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत मांढरदेवी या ठिकाणी. तर आपण आता सुरुवातीला आंबाडे ह्या गावामधून मांढरदेवीकडे निघालेलो आहोत. तर फार पूर्वी आंबाडे गावामधून आपल्याला मांढरदेवीला जाण्यासाठी डोंगर रांगेतून म्हणजे डोंगरावरून जावं लागत असे, पण आत्ता आपल्याला डायरेक्ट गाडीने मांढरदेवीपर्यंत पोचता येते. तर हा जो मांढरदेवी घाट आहे याचे संपूर्ण चित्रीकरण आपण व्हिडिओमध्ये करणार आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भक्तांच्या नवसाला पावणारी तसेच भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ख्याती असलेले महाराष्ट्रातील देवस्थान म्हणजे आई काळूबाई. तर हे आई काळूबाईचं मंदिर आहे मांढर गावातील एक डोंगरावरील टेकडीवरती. तर आत्ता आपण निघालेलो आहोत मांढरदेव घाटातून आई काळूबाईच्या मंदिराकडे. तर हा संपूर्ण मांढरदेव घाट कसा आहे याचे चित्रीकरण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर मंडळींना तुम्ही मागे पाहू शकता, हेच ते आंबाडे गाव आहे. पूर्वी ह्याच गावामधून आपल्याला चालत मांढरदेवीला जावं लागत होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या पोटातून कोरलेला हा अवघड वळणाचा मांढरदेवी घाट या ठिकाणावरून जाण्याचा अनुभव घेणं म्हणजे एक अविस्मरणीय क्षण म्हणावं लागेल. तुम्ही जर पावसाळ्यात जर कधी या ठिकाणी आलात तर आपलं मन या ठिकाणी आल्यानंतर अगदी हिलावून जातं. असा हा सह्याद्रीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. मांढरदेवीकडे जाताना निसर्गातील सह्याद्रीच्या या घाटवाटांमधून जात असताना आपल्याला जे निसर्गाचं सौंदर्य पाहायला भेटतं ते सौंदर्य पाहिल्यानंतर नक्कीच आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मांढरदेवी घाटाच्या मध्यवर्ती. तर अजून आपल्याला अर्धा अंतर जायचं आहे. तर अतिशय निसर्ग संपन्न असा हा घाट आहे आणि ह्या घाटामध्ये अतिशय खोल दरी, उंच टेकड्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतात. डोंगर रांग ही भली मोठी आपल्याला पाहायला भेटते. आणि आता आपण ह्याच घाटामधून चाललेलो आहोत मांढरदेवीकडे. तर हा अतिशय अवघड असा धोकादायक वळणे असलेला घाट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो.
आणि ह्या घाटातही दरड कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपणही जर कधी आलात तर घाटामध्ये जास्त वेळ थांबू नये आणि आपला प्रवास आपण लवकर सुखाचा करावा ही सर्वांना विनंती. घाट चढून घाटाच्या मध्यवर्ती आल्यानंतर आपल्याला हा एक काळूबाई मातेच्या मंदिराचे नव्यानेच बांधत असलेले प्रवेशद्वाराचे दर्शन या ठिकाणावरून आपल्याला होते. तर मंडळींनो, आत्ताच आपण मांढरदेवी घाटामधून वरती आलेलो आहोत, म्हणजे मांढर गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपली गाडी पार्किंग केलेली आहे. तर आमचा हा मांढरदेवी घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपण संपूर्ण मांढरदेवीचं पण एक व्हिडिओ लवकरच अपलोड करीत आहोत, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहायला विसरू नका. तर मंडळींनो, लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.